सेवापती या चार गोष्टीकडे आपण बारीक लक्ष देऊन बघू जरा। कारण आपण जी भक्ती करतोय त्या भक्तीमध्ये या चार गोष्टी बसतात का बघा। ह्या गोष्टी जर बसत असतील तर तुम्ही 100% खरे भक्त आहात आणि यातला एकही बसत नसेल तर मिसळ आहे समजा, जमत नाही। स्वामी काज म्हणजे स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे धनी, स्वामीच्या काज कामाला हजर राहणं। सेवकाचं काय काम असतं? सेवके करावे सांगितले काम। सेवकाचं काम असतं मालकानं सांगितलेलं करावं, जास्त करायचं काही काम नाही। काही सेवक असे असतात महाराज, मालकाच्या उभं पुढं पुढं करतात, माघारी कुत्रे खाऊन गेले तरी पता लागला। सेवकाचं काय काम असतं? मालकाने जे सांगावं ते करावं, मालकांचं हित पाहावं, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट। आपली एवढी म्हण आहे, म्हणजे ज्याचं मीठ खायलो, म्हणजे मीठ कोणाचं खायलो? मालकाचं। मग त्याचं नीट करायचंय की आपल्याला कळलं पाहिजे। स्वामी काज मालकाच्या सेवेशी तत्पर राहणं। तुम्हाला एक रामायणातला प्रकार सांगतो। असा एक व्यक्ती होऊन गेला अखंड स्वामीच्या सेवेमध्ये राहणारा। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। वर्णन करत असताना रामदूत म्हणून आले। अतुलित बलधामम हेम शैलाव देहम धनुजवन कृशानम ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम। बघा, भक्ताचं वर्णन करताना मालकाचं नाव लागलं। रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि। भक्ताचं नाव मालकाच्या नावाखाली लपलं पाहिजे, इतकी निष्ठा पाहिजे, इतकी निष्ठा पाहिजे। आणि खरं सांगू तुम्हाला, एकदा सेवकाची निष्ठा मालकावर बसली आणि मालकाचा विश्वास सेवकावर बसला की कधी सेवक मालक होतो, मालक कधी सेवक होतो पता लागत नाही। बारीक विषयावर हे तुम्हाला कळलं नसेल, पेचानं बोललेलं। जो मालक होता त्या मालकाच्या सेवेमध्ये तत्पर राहणारा सेवक, मालकाचा विश्वास ज्या दिवशी सेवकावर बसतो त्या दिवशी कधी मालक सेवक होतो आणि सेवक मालक होतो पता लागत नाही। कळालं तुम्हाला? चला अजून सोपं। ज्या दिवशी सासू आणि सून, नवीन सून घरी आली, पत्रामध्ये असते, काम लावित नसतात, जुनी झाल्यावर कामाला लागते, पण आल्या 8-15 दिवसात महिन्यात काय कमरेच्या चाब्या सासू देत नसते। पण जेव्हा गरम गरम चहा सोबत बिस्किट पुढे यायला लागले की सून बरी आहे गड्या। इकडं तिकडं सासू कधी पैसे टाकून बघते, काम सांगून बघते, अवघड काम सांगून बघते, पोळ्याचं जेवण सांगते, सोयरी आल्यावर हटकून काय तर वाढीव सांगते। सांगलेल्या गोष्टी तत्परपणे सून करायला लागली, सासूला वाटते सून सांगते। त्या दिवशी कमरेच्या चाब्या सुनाला देऊन टाकते। मग मला सांगा, आता मालक कोण झालं, सेवक कोण झालं? एकदा चाब्या हातात आल्या की मग दिलेले खावा लागतात। आधी मागलेले भेटते, आधी मागलेले। आणि तुम्हाला सांगू, तुम्हाला जर चाब्या लागत असतील तर मागलेले देतात, आणि एकदा चाब्या हातात आल्या की दिलेले खावा लागते। हे मात्र खात्रीची गोष्ट, म्हणून सासाने ध्यानात ठेवा जरा। याचा अर्थ काय आहे? विश्वास बसला, तुमच्याकडे संपत्ती आहे, संपत्ती आहे, अमाप आहे,
की तुम्हाला माहिती आहे अंतकाळ जवळ आलाय, मरणाच्या दशेत पडलात, आता मरणार आहात. कोणाला तर सांगायचं आहे की माझी एवढी संपत्ती आहे, कोणाला सांगाल बरं तुम्ही? कौलगाव तुमच्याकडे 5-10 कोटी रुपये नसतील समजा, शेतकऱ्याकडे कुठे आले एवढे पैसे? नंबर 2च्या लोकांकडे राहतात. 1 नंबरचं काम करणाऱ्याकडे कधी इतके पैसे नसतात. समजा तुमच्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि ते कोटी रुपये तुम्ही फलाण्या बँक मध्ये ठेवले, ते कोणालाच माहित नाही तुमच्याशिवाय. तुम्ही मरणार आहात, तुम्हाला चांगलं कळालं, यमराज येऊन बसलाय समोर. बरं ते सांगल्याशिवाय मराव तर पैसे कोणाला जातात? काही कामाचे नाहीत आपल्या. बरं सांगाव कोणाला, तर कोणालाही सांगा तरी कसं जमते? सांगाल की नाही तुम्ही कोणाला? पुरुष मंडळी, तुम्ही मरणार आहात, तुमचे 1 कोटी रुपये तुमच्या बँकेत आहेत, कोणाला सांगाल का तसंच मारावं? सांगाल ना. मग कोणाला सांगाल? विश्वासूला की अविश्वासूला? विश्वासूला. एकदा विश्वास बसला की सगळी संपत्ती विश्वास ज्याच्यावर टाकला त्याची होऊन जाते. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही मालकाची सेवा केली आणि बलवान झालोत का? आमचा मालकच बलवान आहे. आणि एकदा मालक बलवान झाला, तो का म्हणे नग्न भाज त्याची लाज स्वामीशी. ही आई वडिलाला सोडून सासरी येते. सासरी आल्यानंतर तुम्हाला एक सांगतो, बारीक विचार करा या गोष्टीकडे. बघा, मायमाऊलीचा खरा त्याग आहे, खरा त्याग मायमाऊलीचा आहे. आणि या मायमाऊलीचा सण म्हणून हे नवरात्र आहे. ही मायमाऊली आहे. जन्माला जिथे येते, जिथं जन्माला येते, जिथं वाढते, मोठी होते, नावारूपाला येते, नोकरी लावून घेऊन शिक्षणातून उच्चतम प्रगती करून नावारूपाला येते, कीर्तीला येते, मानवांतुक्याला येते, सगळा विषय. लग्न झाल्यावर, सासरी गेल्यावर माय बाप नाव बदलते. अगोदर मुलीचं नाव, नावाच्या पुढे बापाचं नाव, लग्न झाल्यावर नवऱ्याचं नाव तिथं, आणि नाव बदलते, बापाचं नाव बदलते, कुळ बदलते, गाव बदलते, जिल्हा बदलते, घर बदलते, घरातला परिवार बदलून दुसऱ्या परिवारात एकरूप होते. तिथं गेल्यावर बघा, म्हणजे तिथं कशा करता गेली, त्या मुलीचे आई वडील जावयाला दान देत असताना म्हणतात, आजवर होती आमची, आता झाली तुमची. म्हणजे दान झाली वस्तू. दान कोणाला झाली? जावयाला. जावयाची ती काय झाली? सेवक झाली. बारीक लक्ष द्यायला तर तुम्ही. ती जावयाची काय झाली? याची मुलगी सेवक झाली. सेवक झाली फक्त देतानाच, दान देतानाच. माझ्या लेकीला सांभाळा, 60 फेरेस कमी पडू देऊ नका, लक्ष द्या, सावली सरक, हे सगळं 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 झालं. झाल्यानंतर 8-15 दिवस घरात काय करू, हे करू, ते करू, कुठं बसू, काय खाऊ, काय करू, मध्ये येऊन बसा, पाऊस येत असेल तर मध्ये मध्ये या. इकडं जागा मग या तुम्ही सर, इथं जागा. फक्त तुम्हाला मध्येच वाट लावायचं होतं काय केलं, म्हणजे बाहेर बसून इकडे तिकडे बघायला म्हणून मध्ये वाट लावायचं. काय चाललं होतं आपलं? सहावायाचं लग्न होऊन गेली. कानामध्ये काय ते झुंबर म्हणतात, काय म्हणतात कानातल्याला ते असं लोंबते, त्याला काय झुंबर, मी कशाला पाठ ठेवू, मला कामच पडणार. कान कोणाचं राहते? मायमाऊलीचं. झुंबर सोन्याचे. कपाळ राहते मायमाऊलीचं. कुंकू राहते कोणाचं? नवऱ्याचं. गळा मायमाऊलीचा राहते. गळ्यातलं मंगळसूत्र कोणाचं राहते? नवऱ्याचं. पायाचं बोट मायमाऊलीचं राहते. बोटातलं ते काय ते जोडवं नवऱ्याचं राहते. हा, सगळं नवऱ्याचं राहते. पण तिला माहिती आहे
सगळं नवऱ्याचं राहते म्हणण्यापेक्षा नवऱ्याचं सगळं हिच राहते. किती मोठा कलेक्टर राहू द्या, त्याच्या खालचा पीए एवढी हिंमत करू शकणार नाही की साहेब इथंच बसा. पण तेवढ्या कलेक्टरची बायको घरी बकुळ शाने आहो बसा. कारण आधी दास झाली होती, आधी दास झाली दास.